सिली मिस्टेक झाल्या आणि पोस्ट गेली. मित्रांनो, हे आपण वारंवार ऐकतो किंवा हे आपल्याला माहिती आहे आजूबाजूला आपले एक्झाम्पल आहे किंवा त्यात तुम्ही पण असू शकतात. पण या सिली मिस्टेकच्या मुळाशी काय आहे, ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल. ते जे सिली मिस्टेक्सचे पॉइंट आहे, सिली मिस्टेकच्या मुळाशी काय आहे, तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दशरथ हेंबाडे. बघा, ज्यावेळेस आपण एक्झामच्या हॉलच्या बाहेर येतो, एक्झाम हॉल बाहेर आल्यानंतरच आपल्याला लगेच कळतं, की 2-3 जे प्रश्न आहेत ते मला माहिती होते, परफेक्टली माहिती होते. ते मी बऱ्याच वेळेस वाचलेले, तरी पण चुकले. का चुकले? कारण आपण 100 एम-सी-क्यूज एका तासामध्ये आपण सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं असतं, की फास्ट पद्धतीने वाचायचं असतं. जास्तीत जास्त स्पीडने आपल्याला वाचायचं असतं आणि वाचताना काय झालंय, की आपला प्रश्न वाचताना चुकलाय म्हणून उत्तर देताना आपलं चुकलं आहे. तर याच्या सगळ्यात मुळाशी काय आहे माहिती आहे? अभ्यास सगळ्यांचा सारखा आहे. जे विद्यार्थी पास झालेले आणि जे विद्यार्थी 4-5 मार्काने किंवा 10 मार्काने 10 प्रश्नांनी फेल झालेले आहेत, तर त्यांच्यामध्ये फरक एवढाच आहे, की त्यांनी अभ्यास इक्वल लेव्हलला केलेला आहे. फक्त त्यांनी मॉक टेस्टची प्रॅक्टिस नाही केलेली. तर मित्रांनो, ही मॉक टेस्ट आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. येणारी संधी जी आहे तुमच्यासाठी खूप खूप मोठी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तर याच्यामध्ये मॉक टेस्टचं महत्त्व काय आहे? त्यासाठी मी तुम्हाला इथं सांगायला आलेलो आहे, की सिली मिस्टेकच्या मुळाशी काय आहे माहिती आहे का? आपण इनफ मॉक टेस्ट घेतली नाही आपण. इनफ मॉक टेस्ट नाही घेते. बघा मित्रांनो, एखादा खेळाडू आहे, तो क्रिकेट खेळतोय, बरोबर? त्याला क्रिकेटचं थेरॉटिकल सगळं नॉलेज माहिती आहे आणि त्याची काहीतरी एक महत्त्वाची मॅच आहे. तर तो बिना प्रॅक्टिस जाणार आहे का? बिना प्रॅक्टिस जाणार नाहीये. त्याला थेरॉटिकली सगळं माहीत असू दे. इथेच आपण चुकतो. आपला अभ्यास सगळा पाठ आहे. पाठांतर खूप व्यवस्थित आहे. पण एका तासामध्ये 100 एम-सी-क्यूज कसे सॉल्व्ह करायचे आपल्याला माहिती नाहीये आणि आपण ती प्रॅक्टिसच नाही करत आहे आणि एवढी मोठी एक्झाम आहे. तुमची प्रिलिम्स तर इझिली होऊन जाते. बरोबर आहे? म्हणजे जागा जर जास्त असतील तर किंवा कधी-कधी प्रिलिम्सला पण आपण अडकतो. पण इथं आपलं महत्त्व काय आहे, की 100 जे एम-सी-क्यूज आहे ना, ते आपण 1 तासामध्ये सोडवण्याची प्रॅक्टिस करत नाही. तुमचं पाठांतर खूप व्यवस्थित आहे. अभ्यास एक्सेप्शनल लेव्हलला आहे. तुम्ही ॲज अ स्टुडंट खूप टॅलेंटेड आहात. पण तुम्ही ही गोष्ट करत नाही. जी एक्झाममध्ये जाऊन जी गोष्ट आपल्याला करायची आहे, ती तुम्ही केलेलीच नाहीये. तुमचं पाठांतर खूप जास्त आहे. बरोबर आहे? मग ज्याने आपला रिझल्ट येणार आहे, ती गोष्ट आपण करत नाहीये. प्रॅक्टिस किंवा मॉक टेस्ट न केल्यामुळे काय होतं माहिती आहे? मॉक टेस्ट न केल्यामुळे तुमचा प्रश्न वाचताना चुकतो. प्रश्न वाचताना काय होतं तुमचा म्हणजे जसं की चूक लिहिलंय, की अचूक लिहिलंय, बरोबर लिहिलंय, की अयोग्य लिहिलंय. हे न वाचता तुम्ही काय करतात? प्रश्न गोल करतात. का करतात? कारण फास्ट आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा असतो. बरोबर आहे? मॉक टेस्टचा दुसरा फायदा काय असतो अजून? कधी-कधी आपलं काय होतं? कधी-कधी एखादी कन्सेप्ट आपण चुकीच्या पद्धतीने समजलेलो असतो. ज्यावेळेस आपण मॉक टेस्ट देतो त्यावेळेस आपल्याला कळतं, की अरे नाही, हे वेगळं होतं काहीतरी. बरोबर आहे? त्यामुळे कन्सेप्ट जी आहे ना, एखादी कन्सेप्ट जर चुकीने आपली वेगळ्या पद्धतीने आपण अंडरस्टूड केलेली असेल, तर ती क्लिअर होणार आहे. बरोबर आहे? त्याच्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे मित्रांनो, तिसरा 100 जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला 1 तासामध्ये सोडवायचे. म्हणजे काय? तर आपल्याला टाईम मॅनेजमेंट एक्सेप्शनल लेव्हलला जमलं पाहिजे. टाईम मॅनेजमेंट जे आहे ते आपल्याला एक्सेप्शनल लेव्हलला जमलं पाहिजे. बरोबर आहे? त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट देत असतात, 5वा पॉइंट मला इथं सांगायचा आहे. मॉक टेस्ट देत असतात ना, त्यावेळेस तुम्ही जे वाचलंय ते रिकॉल कशा पद्धतीने होतं? रिकॉल. बरोबर आहे? रिकॉल तुम्हाला मदत होते मॉक टेस्टमुळे. हा 5वा फायदा आहे मॉक टेस्टचा. मॉक टेस्ट आपल्याला द्यायचीच आहे. त्याच्यानंतर अजून काय होणार आहे? अजून तुमची रिव्हिजन होणार आहे, रिव्हिजन. बरोबर आहे? रिव्हिजन होणार आहे. म्हणजे तुम्हाला आता कळालंय, की तुमच्या सिली मिस्टेक्सच्या मुळाशी काय आहे? तर तुम्ही इनफ प्रॅक्टिस केलेली नाहीये. आयोगाच्या धर्तीवरचे तुम्ही प्रश्न सोडवलेले नाहीये. एका तासामध्ये तुम्ही 100 प्रश्न सोडवलेले नाहीये. ही गोष्ट मी पुन्हा-पुन्हा अधोरेखित करून का सांगतोय? असे खूप विद्यार्थी आहे, पाठांतर खूप तगडं आहे. पण रिझल्ट येत नाही. रिझल्ट 2 मार्काने जातो, 4 मार्काने जातो, 5 मार्काने जातो. अजून एक पॉइंट मला इथं ॲड करायचा आहे, की असे विद्यार्थी म्हणजे माझ्या ओळखीचे एक्झाम्पल आहे, की गोळा मारताना पेन अगोदर इथं टच झाला आणि नंतर गोळा केला. बरोबर आहे? आणि जे पेपर चेकिंग मशीन आहे OMR, बरोबर आहे? तर तो हा पण ग्राह्य धरतं आणि हा पण ग्राह्य धरतं. म्हणजे हा प्रश्न चूक कॅटेगरीमध्ये जातो. कोणत्या कॅटेगरीमध्ये जातो? चूक कॅटेगरीमध्ये जातो आणि तिथं तुमचे 1/4 जे मार्क आहे ते काय होतात? मायनस होतात. तर मला यामधनं हेच सांगायचं होतं तुम्हाला, की मॉक टेस्ट प्रॅक्टिस करा. कोणतीही मॉक टेस्ट प्रॅक्टिस करा. कोणती म्हणतो याचा अर्थ
कोणतीही मार्केटमध्ये जी अवेलेबल आहे ती नाही, त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी पाहिजे. बरोबर आहे की क्लासेसच्या बऱ्याच क्लासेसच्या किंवा मग तुम्हाला झेरॉक्स सेंटरवर पण अशा टेस्ट सिरीज भेटतील त्या ChatGPT वरनं बनवलेल्या आहेत, वन लाईनर आहेत. बरोबर आहे. तर ते तुम्हाला कळतं, तेवढे तुम्ही सुज्ञ आहात की कोणती टेस्ट घ्यायची आणि कोणती नाही घ्यायची. इथे स्वाध्याय अकॅडमीच्या देखील टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. तर त्याची देखील एकदा क्वालिटी बघा. आपले जे पहिले 4 झालेले पेपर आहे ते टेलिग्रामला अवेलेबल आहे. ते तुम्ही एकदा डाउनलोड करा, त्याची क्वालिटी बघा आणि तुम्हाला ते स्वतःलाच वाटेल की काहीतरी मी आयोगाच्या धर्तीवर प्रॅक्टिस करतोय. आत्ता जी आपल्या कालच्या संडेला जो पेपर झाला तो पेपर मी तुम्हाला दाखवतो. जिओग्राफीचा पेपर आहे बघा. हा जो पेपर आहे तो जिओग्राफीचा पेपर आहे बघा. म्हणजे इथं आमचा प्रयत्न हाच असतो की तुमची आयोगाच्या धर्तीवर जी आहे ती प्रॅक्टिस झाली पाहिजे. बरोबर आहे. हे प्रश्न कायम आयोगाने विचारलेले आहेत आणि प्रश्न बघताना किंवा पेपर बघताना असाही पेपर नसायला पाहिजे की काहीतरी खूप वेगळं विचारलेलं आहे. तुम्ही ती 80 प्रश्न सोडवताय. बरोबर. 80 प्रश्न जीएसचे असतील, 20 प्रश्न मॅथ रिझनिंगचे असतील आणि त्याच्यामध्ये त्या जे काही सोडवलंय तुम्ही त्या कंटेंट पैकी जर एक्झामला काहीच येणार नसेल तर मी म्हणेल ती मॉक टेस्ट तुम्ही देऊच नका. बरोबर आहे ना. ज्या गोष्टीवर मी 1 तास फुल कॉन्सन्ट्रेशननी सॉल्व्ह करतोय, तिचं डिस्कशन बघतोय आणि ते जर पेपरला येणार नसेल तर त्याला काही व्हॅल्यू नाहीये. बरोबर आहे. म्हणून टेस्ट निवडताना ती अशी असली पाहिजे की त्याच्यातले काही प्रश्न ऍटलिस्ट पेपरमध्ये रिफ्लेक्ट झाले पाहिजे. तुमची रिव्हिजन त्या टेस्टमधनं झाली पाहिजे. तुमचं रिकॉल त्या टेस्टमधनं झाली पाहिजे. सिली मिस्टेक अवॉइड झाल्या पाहिजे. ही आपली जिओग्राफीची टेस्ट आहे बघा. आणि ही जी पीडीएफ आहे ना मित्रांनो, ही आपल्या टेलिग्रामला देखील अवेलेबल आहे. तिथे देखील तुम्ही ती एकदा बघायची आहे. हा जो आपला टेस्ट सिरीजचा प्रोग्राम आहे तो आपली जी स्कोर बुस्टर बॅच आपण रन करतोय तिचा तो पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी करतोय. एक ज्या विद्यार्थ्यांना टाइम कमी आहे त्याच्यामध्ये आपण 35 तासामध्ये पूर्ण जीएस आपण रिवाइज करून देतोय. तर बरेच विद्यार्थी म्हणतात की 35 तासात रिव्हिजन होईल का? तर ऑफकोर्स तुम्ही शून्यापासून जर सुरुवात करणार असाल तर ती 35 तासामध्ये नाही होणार. पण इथं आपण शून्यापासून नाही घेतलेलं. ज्या गोष्टी एक्झामला येतात तर त्याच गोष्टी घेतलेल्या आहे. काही विद्यार्थी काय करू शकतात की बेसिकचा जो पार्ट आहे तो तुम्ही तुमच्या पुस्तकातनं वाचायचा आहे. कधी कधी काय होतं की एखादी गोष्ट अडते तर ते आपण थोडंसं गुगल करायचं आहे. पण हे 35 तासाचं जे कंटेंट आहे ते तुम्हाला सफिशियंट असेल असं मी इथं सांगतो. त्याच्यानंतर आपली अगोदरची जी टेस्ट झालेली आहे मित्रांनो, आपण इतिहासाची टेस्ट कंडक्ट केली, इकॉनॉमिक्सची टेस्ट कंडक्ट केली, क्वालिटीची टेस्ट कंडक्ट केलेली आहे. बघा तुम्हाला जर कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर ही आपली इतिहासाची टेस्ट आहे. इतिहासाची देखील टेस्ट अशी आहे की ती आपण आयोगाच्या धर्तीवर बनवलेली आहे. हिची देखील पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवर त्या ठिकाणी भेटून जाईल. बरोबर आहे. त्यानंतर आपली अर्थव्यवस्थेची देखील टेस्ट आहे. तिचं पण एकदा तुम्ही फॉर्मॅट बघू शकता. तिची पण तुम्ही पीडीएफ बघू शकता. क्वालिटीची देखील जी टेस्ट आहे ती देखील टेलिग्रामला अवेलेबल आहे. बघा आता तुम्ही शेवटी आलेला असाल व्हिडिओच्या जो आमचा कोर्स आहे त्याचं इथं मी मार्केटिंग नाही करत आहे. मी इथं एकच गोष्ट तुम्हाला सांगतोय, मॉक टेस्ट प्रॅक्टिस करा. आमची करा, दुसरी कुणाचीही करा. मार्केटमध्ये एक्सेप्शनल क्लासेस आहे, जी तुम्हाला आवडती ती करा. पण आयोगाच्या धर्तीवरची मॉक टेस्ट असायला पाहिजे आणि तिथे तुमची त्या 1 तासामध्ये त्या 100 MCQची प्रॅक्टिस झाली पाहिजे. जर तुम्ही प्रॅक्टिस करत असणार तरच तुमच्या सिली मिस्टेक अवॉइड होतील आणि जर सिली मिस्टेक अवॉइड झाल्या तरच तुमचा रिझल्ट येणार आहे. वर्षानुवर्ष तेच नाही करायचंय आपल्याला की माझी 4 मार्कांनी पोस्ट गेली, माझी 5 मार्कांनी पोस्ट गेली. बरोबर आहे. ती 4-5 मार्कांनी का जाते? कारण तुम्हाला नॉलेज कमी आहे का? नॉलेज अजिबात तुम्हाला कमी नाहीये. तुम्हाला मी तर म्हणेल जे काही फेल झालेले विद्यार्थी एक्सेप्शनली टॅलेंटेड आहे, अभ्यास खूप चांगला आहे, पण मॉक टेस्टची प्रॅक्टिस केली नाही. ह्या आविर्भावात नाही राहायचं की त्या 1 तासामध्ये मी 100 MCQचा आरामात करेल. तर त्या आविर्भावात बिलकुल नाही राहायचंय. मॉक टेस्ट पुन्हा प्रॅक्टिस करायची आहे. पुन्हा प्रॅक्टिस करायची आहे. हा व्हिडिओ मी त्यासाठीच आणला होता की तुम्ही मॉक टेस्टची प्रॅक्टिस करावी. ठीक आहे. थांबतो. थँक्यू.